गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, हा जीवनसागर जर आपल्याला पार करायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काही आहे का बरं? या मृत्यू लोकातील मानवाचं जीवन आहे ना, ते अत्यंत क्लिष्ट आहे। त्याच्या वाट्याला अनेकदा वैफल्य आणि निराशा येते ना, अशा वेळी त्याने स्वतःला सावरून यशाच्या मार्गावर कसं नेलं पाहिजे? मानवाच्या प्रगतीचे आणि आत्मबळाचे रहस्य काय आहे? हे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, आपल्याला एका मनाद्वारे मिळणार आहेत। आता मनाद्वारे म्हणजे काय? समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये प्रत्येक मनाला उत्तर दिलेलं आहे ना। शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द ही बाह्य परिस्थितीच्या प्रतिकूलतेवर मात करून जपतो ना, तोच खऱ्या अर्थानं सिद्ध पुरुष होतो। म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक गोष्ट आपल्या भल्यासाठीच असते। फक्त आपण त्या गोष्टीकडे कसं पाहतो ते आपल्यावर अवलंबून आहे ना। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जेव्हा नशीब साथ सोडतं ना, तेव्हा भगवंतच आपल्यासोबत असतो ना। आपण प्रथम भगवंताचंच नामस्मरण करत असतो, पण कधी करतो बरं? जेव्हा दुःख येतं तेव्हा। पण जो सुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये सुख निरंतर येत असतं। बघा, जेव्हा नशीब साथ सोडतं ना, बघा तेव्हा काय होतं आणि कसं आपण वाचावं ते आजच्या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। एक गाव होतं आणि ते गाव निसर्गरम्य ठिकाणी होतं। त्या गावातले लोकांचे विचार मात्र संकुचित स्वरूपाचे होते। याच गावामध्ये नारायण नावाचा एक तरुण राहत होता। नारायण अत्यंत दरिद्री कुटुंबामध्ये जन्मला होता, पण त्याचे डोळे नेहमी काहीतरी भव्य पाहण्याचं स्वप्न बाळगत असत ना। त्याच्याकडे ना जमीन होती ना वडिलोपार्जित संपत्ती होती, पण त्याच्याकडे अफाट बुद्धिमत्ता आणि कष्टाची तयारी होती ना। गावातील लोक त्याला नेहमी हिणवायचे, कारण तो म्हणायचा की एक दिवस मी या गावाला सुवर्ण काळ दाखवेल। लोक त्याला म्हणायचे की ज्याच्या घरामध्ये संध्याकाळची जेवणाची भ्रांत आहे त्यानं एवढी मोठी स्वप्न म्हणजे ते मूर्खपणाच आहे ना। पण नारायण कधीही या टीकेकडे लक्ष दिलं नाही। त्याला माहीत होतं की सूर्याला ढग काही काळ झाकून ठेवू शकतात, पण सूर्याचं अस्तित्व संपू शकतात का बरं? कधीच नाही। एकेकाळी त्या प्रांतामध्ये सलग 3 वर्ष पाऊस पडला नाही। निसर्गाचा कोप झाला होता आणि संपूर्ण परिसर कोरडा ठाक पडला होता। विहिरींनी तळ गाठला होता, नद्यांचे पात्र कोरडे पडले होते आणि गुरेढोरे तहानेने व्याकुळ होऊन मरू लागली होती। गावातील श्रीमंत सावकार आणि प्रस्थ असलेले लोक गाव सोडून निघून गेले। उरलेले लोक केवळ नशिबाला दोष देत बसले होते। प्रत्येकाला वाटत होतं ना की आता मृत्यू अटळ आहे। अशा भीषण परिस्थितीत नारायण मात्र शांत चित्तेने गावाच्या सीमेवर असलेल्या एका प्रचंड खडकाळ्या टेकडीकडे पाहत होता। त्याला जाणवलं की या टेकडीच्या भौगोलिक रचनेनुसार जर याच्या खालचा पाषाण फोडला ना, तर तिथे सुप्त जलस्रोत असण्याची शक्यता आहे। त्यानं गावकऱ्यांना गोळा केले आणि सांगितलं की आपण सर्वांनी मिळून या टेकडीच्या पायथ्याशी खोदकाम केलं तर आपल्याला पाणी मिळू शकतं। पण हताश झालेल्या लोकांनी त्याला वेड्यात काढलं ना। ते म्हणाले की या कडक उन्हात आणि दगडी जमिनीत पाणी शोधणं म्हणजे मृगजळाच्या मागे धावण्यासारखं आहे।
लोकांच्या नकारात्मकतेनं तो नारायण डगमगला नाही. त्यानं मनोमन महादेवाचं स्मरण केलं आणि ठरवलं, जर कोणी सोबत येत नसेल ना तर मी एकटाच हे कार्य पूर्ण करेन. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वीच नारायणानं आपली जुनी कुदळ आणि फावडे उचललं आणि तो त्या तप्त टेकडीकडे निघाला. त्यानं खोदकामाला सुरुवात केली. पहिला प्रहर खडकावर होताच ठिणग्या उडाल्या. तो खडक इतका कठीण होता ना की सोमदत्ताचे हात पहिल्याच दिवशी रक्ताळले. पण त्याच्या मनात एकच ध्यास होता ना की या मातीला पाणी द्यायचं आहे. दिवसामागून दिवस जात होते. उन्हाचा तडका वाढत होता, पण त्या नारायणाची कुदळ थांबत नव्हती. गावातील लोक येता जाता त्याची थट्टा करायचे. काही लोक म्हणायचे की हा आपला जीव उगाच धोक्यात घालत आहे, तर काही त्याला मनोरुग्ण ठरू लागले होते ना. पण नारायणानं मौळ पाळलं होतं. त्याचं शरीर थकले होते, डोळे खोल गेलेले होते, पण त्याच्या अंतरातील अग्नी पूर्वीपेक्षा अधिक प्रज्वलित झाला होता ना. महादेवांनी माता बघा, जेव्हा एखादा माणूस निस्वार्थ भावनेने आणि संपूर्ण निष्ठेने एखादं कार्य हाती घेतो ना, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड त्याला मदत करण्यासाठी गुप्त सक्रिय कार्य करत असतं. तेव्हा नारायण बाबतीत सुद्धा हेच घडत होतं. त्याचं धैर्य पाहून डोंगर हे हळूहळू आपला कडकपणा सोडू लागला होता. खोदकाम करत असताना तो अशा ठिकाणी पोचला ना जिथे दगड अधिकच कठीण लागत होते. त्याच्या कुदळीचं टोक मोडलं, त्याचं अन्न संपलं होतं आणि अंगात त्राण उरलं नव्हतं. एक क्षण असा आला की त्याला वाटलं की आता आपण इथेच प्राण सोडावं. पण त्याच वेळी त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले. विजेता तोच असतो ना जो शेवटच्या क्षणीही हार मानत नाही. त्यानं पुन्हा उठून उभं राहण्याचं ठरवलं. त्यानं आपल्या तुटलेल्या कुदळीला पुन्हा धार लावली आणि जिद्दीनं शेवटचा पहार करण्याचा निश्चय केला. बघा पुढे झालं काय. एका रात्री जेव्हा चंद्र अगदी डोक्यावर होता ना, नारायणानं पूर्ण ताकदीनं एका मोठ्या काळ्या पाषाणावर प्रहार केला. त्या प्रहारासोबतच एक प्रचंड आवाज झाला आणि त्या पाषाणाला मोठी भेग पडली. त्या भेगेतून पाण्याचा एक तुषार नारायणाच्या चेहऱ्यावर उडाला. तो स्पर्श इतका शीतळ होता ना की नारायणाचं सर्व कष्ट एका क्षणात विरून गेले होते. त्यानं पुन्हा एकदा प्रहार केला आणि जमिनीतून पाण्याचा एक प्रचंड लोंढा बाहेर आला. जणू धरती माता स्वतः आपल्या पुत्राच्या कष्टावर प्रसन्न होऊन अमृताचा वर्षाव करत होती ना. पाण्याचा तो आवाज ऐकून गावातील लोक धावत आले. ज्यांनी त्याला वेडं म्हटलं होतं ना, तेच आज नारायणाच्या पायाशी नतमस्तक झाले. त्या पाण्यानं केवळ गावाची ताण भागवली नाही, तर संपूर्ण परिसराचा कायापालट केला ना. नारायणानं लावलेल्या त्या जलस्रोतामुळं तिथे हिरवळ फुलली आणि गाव पुन्हा एकदा समृद्ध झाले. बघा, केवळ एक तरुण नसून तो मानवी इच्छाशक्तीचं प्रतीकच आहे ना. मानवाच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात. कधी गरिबीच्या रूपानं, कधी आजारपणाच्या रूपानं, कधी अपयशाच्या रूपानं. बहुतांश लोक आहेत ना, संकटांना नशिबाचा खेळ समजून हात टेकतात. पण जे नारायणासारखे ध्येयवादी असतात ना, ते स्वतःचं नशीब स्वतःच्या हाताने लिहितात. म्हणजे जीवनात कधी ही गोष्ट अशक्य नसते. फक्त ती मिळवण्यासाठी लागणारी किंमत मोजवावी. आपली तयारी असायला हवी. ती किंमत म्हणजे संघर्ष, धैर्य आणि सातत्यात आहे ना. जो मनुष्य परिस्थितीला दोष न देता उपलब्ध संसाधनांचा वापर करून मार्ग काढतो ना, त्याला यश नक्कीच मिळतं. म्हणजे सृष्टीचा नियमच आहे ना की जो श्रम करतो त्याला फळ मिळतं. निसर्ग कुणालाही फुकट काहीच देत नाही. नारायणानं जर त्या दिवशी लोकांच्या टीकेला घाबरून काम थांबवलं असतं ना, तर तो आज केवळ एक सामान्य मजूर म्हणून मेला असताना. पण त्यानं टीकेला आपली शक्ती बनवलं.
त्यानं आपल्या कष्टानं हे सिद्ध केलं की श्रद्धेमध्ये डोंगर हलवण्याची ताकद असते. भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन घंटा वाजवणे नव्हे, तर आपल्या कर्मात ईश्वराला पाहणं आणि ते कर्म पूर्णत्वास नेणं हीच खरी भक्ती आहे ना. जेव्हा माणूस कामामध्ये मग्न होतो ना, तेव्हा तो माझ्याशी म्हणजे शिवाशी एकरूप होतो. कारण कर्म हेच शिव आहे, कर्म हेच सद्गुरू आहे, शिव हेच कर्म आहे ना. म्हणजे मानवाच्या मनात दोन प्रकारचे विचार असतात. एक त्याला मागं खेचणारा आणि एक दुसरा त्याला पुढे नेणारा. जोपर्यंत मानव बाह्य जगामध्ये जगतो तोपर्यंत तो भ्रमात राहतो, पण ज्या दिवशी तो आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकतो ना, त्या दिवशी त्याला कशाची भीती उरत नाही. बघा, नारायणाच्या या कथेवरून हे स्पष्ट होतं ना की संयम हा यशाचा सर्वात मोठा मार्ग आहे, सर्वात मोठा मंत्र आहे. अनेकदा लोक यशाच्या अगदी जवळ असूनही संयम तुटल्यामुळं मागे फिरतात ना. जर नारायणानं त्या शेवटच्या प्रहाराआधी हार मांडली असती तर पाण्याचा तो झरा कधीच बाहेर आला नसता. म्हणून मानवाने नेहमी लक्षात ठेवावं की अंधार सर्वात जास्त असतो तेव्हा पहाट अगदी जवळ आलेली असते. म्हणून सामान्य माणसानं यातून काय बोध घ्यावा बरं? बघा, प्रत्येकानं आपल्या जीवनात एक लक्ष निश्चित करावं. ते लक्ष गाठण्यासाठी अनेक अडथळे येतील, समाज उपहास करेल, आपल्या जवळची माणसं साथ सोडतील, पण अशा वेळी स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नकोस. अपयश म्हणजे शेवट नसून ती सुधारण्याची एक संधी असते. प्रत्येक अपयशानंतर मानवानं स्वतःला विचारलं पाहिजे ना की काय कमी राहिलो आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागावं. जोपर्यंत श्वास आहे ना तोपर्यंत प्रयत्न थांबवता कामा नये. म्हणजे या विश्वातील प्रत्येक जीव आहे ना हा ईश्वराचा अंश आहे, त्यामुळं त्याच्या असीम शक्ती सामावलेली आहे. फक्त त्या शक्तीला जागृत करण्याची मनुष्याला गरजच आहे ना. नारायणानं त्याच्या कष्टानं हे सिद्ध केलं ना की मानवी शरीर जरी नश्वर असलं ना तरी त्याची कीर्ती आणि त्याने केलेले कार्य अजरामर असतं. आज नारायण त्या गावात नाही, पण त्यानं निर्माण केलेला तो पाण्याचा झरा आहे ना, आजही लोकांना जीवन देत आहे. मानवाचं मोठेपण त्यानं साठवलेल्या संपत्तीवरून नाही, तर त्यानं समाजासाठी केलेल्या त्या त्यागावरून आणि परिश्रमावरून ठरतं ना. बघा, म्हणजे प्रत्येक मानवाने हे लक्षात ठेवावं की तो स्वतःच्या भाग्याचा विधाता आहे. नियती फक्त रस्ते बनवते ना, पण त्या रस्त्यांवरून चालायचं की धावायचं हे मानवावरच अवलंबून असतं ना. संकट हे माणसाला तोडण्यासाठी नाही, तर त्याला मजबूत बनवण्यासाठी असतं ना. ते आतून मजबूत करतं. ज्याप्रमाणे सोन्याला अग्नी टाकल्याशिवाय त्याला झळाली येत नाही ना, त्याचप्रमाणे संघर्षाशिवाय मानवी जीवाला महत्त्व होत नाही. त्यामुळं मानवानं कधीही न रडत न बसता लढायला शिकायला पाहिजे ना. म्हणजे भक्ती आणि कर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बघा, केवळ नारायणासाठी हा बोध नारायणासाठी नव्हता, तर तो युगायुगातील प्रत्येक संघर्षात असलेल्या मानवासाठी एक दीपस्तंभ आहे ना. तो या कलियुगासाठी मनुष्यासाठी आहे. म्हणजे या निरूपणातील हे मर्म समजून घेईल ना, त्याला जीवनाच्या कोणत्याही युद्धामध्ये पराभवाची कधी भीती वाटणार नाही. तो सदैव आनंदी राहील, उत्साही राहील आणि कार्यतत्परच राहील ना. म्हणजे ही समर्थांची ही शिकवण आहे ना, हे जीवनाचं अंतिम सत्य आहे की परिश्रमाला पर्याय नाही आणि निश्चयाला मरण नाही. जो आपल्या जीवनामध्ये भगवंताशी नम्र होतो ना, जो आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कामाशी प्रामाणिक राहतो, तोच मनुष्य सुखी होऊ शकतो. त्याच मनुष्याकडे श्रीमंती येऊ शकते. आणि जो मनुष्य आपल्या कामाशी प्रामाणिक नसतो, वाईट मार्गाने पैसा कमवतो, त्याच्याकडे जरी श्रीमंती असेल ना
पण ते श्रीमंती, ती लक्ष्मी त्याच्या जीवनामध्ये शुभ लाभ कधी निर्माण करू शकत नाही. त्याच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करू शकत नाही, समाधान निर्माण करू शकत नाही. ती लक्ष्मी त्याच्या जीवनामध्ये सतत दुःख निर्माण करते. म्हणून आपण ठरवा, आपल्या जीवनामध्ये श्रीमंती नक्कीच येईल, पण आपण हे जीवन चांगल्या कष्टानं जगायला हवं ना. आणि आजसुद्धा आम्ही जीवन कष्टानं जगतो आणि भगवंताची एवढी कृपा आहे ना की आम्ही खूप समाधानी आहोत. काही लोक या प्रक्रियेमध्ये आहेत, भगवंताच्या कृपेच्या प्रक्रियेमध्ये आहेत. तुमच्या जीवनात सुद्धा समृद्धी येईल, पण आपण आपल्या जीवनातील उपासना कधी सोडू नये. उपासनेला सर्वश्रेष्ठ माना. तुमच्या जीवनात सुद्धा भगवंताची कृपा होईल. दुःख तर सर्वांच्या जीवनामध्ये येतं ना, पण दुःखांमध्ये जो विनम्रपणे भगवंताला शरण जातो, आपलं काम प्रामाणिकपणे करतो ना, तोच खरा मनुष्य आहे ना. आजवर या जगामध्ये श्रीमंत असणारे भरपूर लोक आहेत, पण ज्याच्या आत्म्याला शांती आहे, ज्याच्या जीवनामध्ये दया आहे, समाधान आहे, तोच खरा मनुष्य आहे ना. नाहीतर या जगामध्ये भरपूर प्राणी जगतात आणि मरतात सुद्धा, पण जो समाधानी आहे ना, तो समर्थांचा भक्त आहे. सद्गुरू ज्याच्या पाठीशी आहेत ना, त्याला कसलीच चिंता नाही. जय जय रघुवीर समर्थ.